पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम कुरकुरीत भजी खायला कुणाला आवडत नाही. आपल्या सर्वांनाच खूप जास्त आवडतं. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सर्व प्रकारची भजी करून खाल्ली असतील, परंतु आज मी तुमच्यासाठी तांदळाच्या पिठापासून स्पेशल बटाटा भजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. पावसाळ्यासाठी हा भजीचा नवीन प्रकार तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी भरपूर टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाच्या पिठापासून बटाट्याची भजी बनवण्यासाठी मी मीडियम आकाराचा बटाटा घेऊन त्याची सालं काढून पातळ काप करून घेतले आहेत. हे काप जाड करायचे नाहीत. जर का तुम्हाला भजी कुरकुरीत हवी असतील तर असे पातळ काप करायचे आहेत. हे काप 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे स्टार्च निघून जाईल आणि पुन्हा हे पाण्यातच ठेवायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत. एक पसरट भांडं घेऊन त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. वाटीने घ्यायचं असेल तर 1 वाटी घ्या, कमी किंवा जास्त चालेल. तांदळाच्या पिठात आपल्याला फक्त 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. तुम्हाला चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकला तरीही चालेल. पाव चमचा ओवा हातावर छान चोळून टाकायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 छोटा चमचा धने जिरे दरदरीत कुटून घेतलेला आहे. पाव चमचा मिरची पूड, पाव चमचा हळद, भरपूर कोथिंबीर. हे सर्व पदार्थ थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. अशा पद्धतीने छान मिक्स करा. हे पहा, मिश्रण जास्त पातळ नको की घट्ट नको. ही भजी बनवताना तांदळाचं पीठ आपल्याला एकदम बारीकच घ्यायचं आहे, जाडसर नको. त्यासाठीच आपण 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं आहे. चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. सोडाला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया. पीठ जेवढं जास्त फेटता येईल तेवढं जास्त फेटायचं आहे. सुरुवातीला सुद्धा आपण पाणी टाकलं तेव्हाही फेटून घेतलेलं आहे. आता ह्यात टाकूया 1 चमचा कडकडीत गरम तेल. तेल टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बटाट्याचं पाणी काढून टाकायचं आहे. बटाटे छान निथळून घ्यायचे. तेल गरम झालं आहे. आता बटाट्याचे काप पिठामध्ये छान घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये अलगद भजी सोडायची. गॅस मिडियमच ठेवायचा. हे पहा, अशा पद्धतीने सोडायची आहेत. आपण भजी नेहमी चण्याच्या पिठाची, मुगाच्या पिठाची करतो, परंतु तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे तांदळाच्या पिठाची करून बघा. चवीला खूपच छान लागतात, एकदम मस्त लागतात. तळताना उलटसुलट भजी चांगली फ्राय करून घ्यायची, एकदम क्रिस्पी होतात. गॅस फ्लेम बारीक करायची नाही, कारण तेल आपल्याला छान गरमच पाहिजे. भजी गोल्डन कलरवर तळून द्यायची आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की भजी तेलकट होतात का? तर बिलकुल नाही. हे पहा, तुमच्यासमोरच काढून दाखवते. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. मस्त कुरकुरीत लागतात. हे पहा, फार छान होतात. तुम्हाला जर सोडा टाकायचा नसेल तर नका टाकू. तळताना मात्र तेल छान गरमच पाहिजे, खूप जास्त नाही, म्हणजे धूर निघेपर्यंत तेल तापवू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.